सर्व रेल्वे प्रवासियांना सूचित करण्यात येते की पाऊस जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे कुर्ला आणि सायन येथे पाणी साचले, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला आहे. 11:10 सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईनच्या सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईनच्या गाड्या बंद आहेत. वेस्टर्न लाईनसाठी फक्त गोरेगाव आणि बांद्रा ट्रेन चालू आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. बाकी सर्व रेल्वे प्रवाशांनी आपल्या निवासस्थानासाठी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था रोडचा वापर करावे. बाहेर बीएसटी बस इतर प्रायव्हेट व्हेकल आहेत. रोड खाली आहे. कोणी स्टेशन पाशी इथं अनावश्यक थांबू नये. आपलं निवासस्थान आपण पर्यायी व्यवस्था वापर करून जवळ करावे. सर्वांना ही विनंती. सब रेलवे प्रवासियों को सूचित करने देते कि भारी बारिश के कारण कुर्ला और सायन के दरमियान रेलवे ट्रैक पर पानी जम गया है. इसके वजह से सिग्नल यंत्रणा में नादुरुस्त है. जब तक सिग्नल यंत्रणा चालू नहीं होती तब तक ट्रेन चालू नहीं होंगे. दोपहर के 11:10 से ट्रेन बंद है. आप ने डाउन की सभी रेलवे प्रवासियों को विनती है कि अपन अपना निवास स्थान अपने पर्याय व्यवस्था का यूज करके वापर करके वहाँ करें. स्टेशन के बाहर बीएसटी का बस स्टॉप है. वहाँ बीएसटी के बसेस से यूज कर सकते हैं या प्राइवेट व्हीकल यूज कर सकते हैं. यहाँ ज़्यादा टाइम रुकना अपने लिए अच्छा नहीं. अपना घर अपन नजीक करिए. सर्व रेलवे प्रवासियों का सूचित करना था कि अपन अपना पर्याय व्यवस्था करके जाएंगे. यहाँ ज़्यादा कोई नहीं रुकेंगे. तो किती बेजबाबदारी आहे की या ठिकाणी येऊन फक्त अनाउन्स केलं जात आहे की तुम्ही तुमच्या प्रवासाला लागा, परंतु व्यवस्था कशा पद्धतीनं प्रशासन उभी करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रशासनाचं लक्ष खरं तर आजच्या या संपूर्ण व्यवस्थेवर आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण हजारो मुंबईकर, हजारो नागरिक चाकारमानी हे विविध स्टेशन्सवर अडकून पडलेले आहेत आणि त्यांना अगदी बेजबाबदारपणे सांगण्यात येत आहे की तुम्ही आपापल्या घरी जाण्याची व्यवस्था स्वतः करा. प्रवाशांना सूचित करायचं आहे की रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यांनी पर्यायी व्यवस्था करून आपले निवासस्थानी जावे. बाहेर बीएसटी बसच्या बसेस लागलेल्या आहेत. बस स्टॉपला बसेस आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.